नमस्कार. मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये आपले स्वागत करीत आहे. आजचा जो विषय आहे तो निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी आहे. आतापर्यंत आपण सर्व कर्मचाऱ्यांसाठी सांगितलेलं आहे. आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे. निवृत्ती वेतनधारकासाठी आता महाउपलब्धी हा एक नवीन मोबाईल ॲप सुरू झालेला आहे. तर त्यानुसार आपल्याला आपले सर्व पगाराचे डिटेल्स, कुटुंब निवृत्ती वेतनाचे डिटेल्स आणि आपले EPO, PPO सर्व जे काही डॉक्युमेंट्स आहे हे आपल्याला एका प्लॅटफॉर्मवर इथे मिळणार आहे. तर त्याची हे प्रोसेस काय काय आहे तर या ठिकाणी मी सर्व नमूद केलेले आहे. तर हे सर्व स्टेप बाय स्टेप इथं लिहून ठेवलेलं आहे. तर त्याप्रमाणे हे आपल्याला बघायचं आहे आणि याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे ते पण पाहता येईल. आपल्याला याच्यात इन्कम पण दिसेल, पेमेंट हिस्ट्री दिसेल, तुमचं जे काही PPO बद्दलची लायब्ररी आहे हे सर्व भेटेल. नंतर फॉर्म 16 पण मिळेल आणि जे जे निवृत्ती वेतन संदर्भात शासन निर्णय मिळेल ते पण इथे अपडेट्स राहील आणि ज्या काही नवीन घोषणा वगैरे केलेल्या असेल ते आपल्याला या ठिकाणी भेटेल. तर हे कसं करायचं याचे पण हे 2 प्लॅटफॉर्म दिलेले आहे. तर आपल्याला कसं करायचं हे मी तुम्हाला सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि इथे पण दिलेलंच आहे. आपल्याला हे मोबाईलवर आपण जर अँड्रॉइड युजर असाल तर अँड्रॉइडच्या याच्यावर आपल्याला महाउपलब्धी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. आयफोन असेल तरी तेच डाउनलोड करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपलं जे अकाउंट आहे ते निवृत्ती वाहिनीमधून ऍक्टिव्ह करायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला हे ॲप मधून आपल्याला काम करता येईल. तर हे करताना जे टप्पे दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण आता पुढचं पाहूया आणि हा शासन निर्णय दिलेला आहे. आता आपल्याला सर्वप्रथम जे निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांनी काय करायचं, महाकोश.gov.in हा असा इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये निवृत्ती वाहिनी हे आहे. या निवृत्ती वाहिनीला ओपन केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे बघा पेन्शनर दिलेला आहे इथे आणि पासवर्ड IFMS 123. म्हणजे आता इथे आपल्याला टाकायचा पेन्शनर आणि इथे पासवर्ड टाकायचा IFMS 123. आता बघा आपण हे टाकू कॅपिटल मध्ये पेन्शनर आणि इथे टाकायचा स्मॉल मध्ये IFMS 123 आणि इथे आपल्याला कॅप्चा असते, हा कॅपिटल मध्येच असतो नेहमी X9JD आणि याला आपण सबमिट करू. सबमिट केल्यानंतर आपल्याला ही विंडो ओपन होईल. ही विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला जर आपल्याला पगाराचे डिटेल्स वगैरे पाहिजे असेल तर इथून आपल्याला पाहता येते. पण आपण आता सर्व आता हे वेबसाईटच्या माध्यमातून पाहू. इथून फक्त आता आपल्याला हे कशासाठी आहे, फक्त आपलं अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी आहे. तर इथे यायचं आणि इथे क्रिएट पेन्शनर युजर बिफोर EPPO इथे क्लिक करायचं. इथे आल्यानंतर आपण आपला कोशागार निवडायचा. समजा अमरावती असेल तर अमरावती निवडला. PPO क्रमांक टाकायचा जो असेल तो, बँकेचे नाव टाकायचे आणि शाखा टाकायची. बरोबर आहे. आता बँकेचा आता आपण आता इथे काहीतरी टाकलं 1 2 3 4 5 समजा हा असा PPO नंबर असेल, जुना असेल. आता इथे मी समजा बँक ऑफ इंडिया टाकली. आता इथे शाखा दाखवेल, हे आपल्याला शाखा, कारण की हे कसं होत आहे, हे अमरावतीचं असल्यामुळे हे अमरावतीचेच एवढे दाखवणार आहे. बरोबर आहे. आपण समजा अमरावतीची ब्रँच घेतली जे असेल ते. आता इथे खाता क्रमांक जो असेल आपला अकाउंट नंबर पेन्शनसाठी तो करायचा आणि इथे क्रिएट युजर व्हायचं. क्रिएट युजर म्हटलं का तो काय करेल, एक युजर देईल. मग आता इथे युजर कसं तयार होईल, आता युजर आपला असं तयार होईल. बघा लिहिलेला आहे आपला युजर असा तयार होईल. समजा EN अंडरस्कोर आपला जो काही नंबर असेल PPOचा 1 2 3 4 5 6 असा हा आपला युजर ID तयार होईल इथे आणि तो बाय डिफॉल्ट पासवर्ड आपल्याला देईल IFMS 123.
आपल्याला पासवर्ड देईल, युजर आयडी पासवर्ड राहील IFMS123 बरोबर आहे. आता हे राहील आणि याच्याप्रमाणे आता आपल्याला ऍपच्या द्वारे कसं करायचं हे बघू, बरोबर आहे. आता हे केल्यानंतर आपल्याला हा इथला संपलेला आहे, बरोबर आहे. आता इथे ऍडिशनल माहिती पाहिजे असेल तर मी इथे सांगतो का हे जे जेवढे टॅब दिलेले हे सर्व आता याच्यामध्ये हे विलीन करणार आहे. जर आता आपल्याला तुमचं वेतनाबद्दल संदर्भ जर काही पाहायचं असेल तर इथं काय करायचं, हे करायचं, ऑल महिना घ्यायचा, कोशागार निवडायचं, बँक निवडायची, शाखा निवडायची आणि आपलं इथं नाव टाकायचं. इथं नाव टाकल्यानंतर आपलं खाली नाव दिसेल आणि ओके केलं तर आपल्याला आपलं वेतन कसं जमा झालं, निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन हे आपल्याला इथे दिसेल. तर आता इथं एवढाच हे होता, याला आपण लॉग आउट करू, इथून बाहेर निघू. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण हे जे म्हटलेलं आहे, आता अँड्रॉइडला जायचं आहे आणि अँड्रॉइडवर कसं करायचं तर हे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलेली आहे, त्याच्यानुसार आपल्याला दाखवतो मी कसं होते. तर व्हॉट्सअपचं ओपन केलं मी. आता बघा आपण याच्यात गुगल प्लेला आलो, इथं महा उपलब्धी हे इन्स्टॉल केलं, याला ओपन करणार. ओपन केल्यानंतर आपल्याला पीपीओ नंबर टाकायचा आहे, फक्त पीपीओ नंबर. त्याच्या आधी काहीच लावायचं नाही, फक्त नंबरिंग मध्येच टाकायचा जो पीपीओ नंबर आहे आणि पासवर्ड टाकायचा. पासवर्ड टाकल्यानंतर आपला हा असा इंटरफेस सुरू होते. आता याच्यामध्ये काय होते, असे टॅब दिलेले आहे, पेन्शन रजिस्ट्री, इन्कम टॅक्स, ई लॅब, फॉर्म 16, पेन्शन जीआर, अनाउन्समेंट वगैरे याप्रमाणे हे इथे दिलेलं आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये एक एक आपण ओपन केलं का आपल्याला याच्यातून सर्व आपल्याला माहिती मिळेल. इन्कमची इथे माहिती मिळेल आपल्याला. पीपीओ मध्ये आपले जेवढे काही ईपीपीओ आहे, सीपीओ आहे, जीपीओ आहे, तर हे सर्व इथे आपल्याला त्याच्या कॉपीज मिळेल. आणि इथे आपल्याला फॉर्म 16 मध्ये फायनान्शियल इयर वगैरे पाहता येईल. इथे पेन्शनचे जे जीआर आहे, जीआर आपल्याला इथे पाहता येईल, काय नवीन आलं काय, तर काही नवीन अनाउन्समेंट जर गव्हर्नमेंटने केली असेल तर ते या ठिकाणी येईल. हे पीपीओ दिसेल आपल्याला, इन्फॉर्मेशन वगैरे सर्व. इथून आपल्याला कंप्लेंट काही करायची असेल तर ते आपल्याला इथं ट्रॅक करता येईल. अशाप्रमाणे यांनी हे सर्व दिलेलं आहे यामध्ये, बरोबर आहे. तर हे पाहता येईल आपल्याला, हे सर्व आपल्याला इथून ह्या गोष्टी या ऍपच्या द्वारे दिसेल. आता हे ऍप आपण इथून लॉग आउट झालेलो. आता इथं युजर मॅन्युअल पाहू. इथं युजर मॅन्युअल पण दिलेलं आहे. हे आता जेव्हा मोबाईल मध्ये आपण ओपन कराल तर हे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहे. तर ह्या सूचना पाहून घ्यायच्या. काय म्हटलं तर याप्रमाणे जर मी सांगितल्याप्रमाणे झालं नाही तर याच्यात पण आधार घ्यायचा आणि याप्रमाणे आपण सर्व आपलं जे असेल ते बघून घ्यायचं. तर याप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ इथे क्लोज करतो आणि याची हे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल, वेबसाईटला मिळून जाईल आणि युट्यूबला पण खाली मिळून जाईल. तर हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.